प्रतिबिंब जनमानसांचे। मयत संदीप लगड प्रकरणाला कलाटणी, तपासाअंती खून स्पष्ट, वाढीव कलम दाखल। नगर तालुका पोलीस ठाण्याच्या तपासावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। वाळके कारखाना परिसरात घडलेल्या घटनेत मयत संदीप ताराचंद लगड यांचा मृत्यू अपघात नसून खून झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले। या प्रकरणात 26 फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे वाढीव कलम लावण्याची कार्यवाही न्यायालयात सादर होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। दिनांक 24 जानेवारी रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 50/2026 हा तक्रारदाराने सांगितलेल्या घटनाक्रमाप्रमाणे नोंदवला नसल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता। सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, मात्र हॉटेल व पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीत संशयास्पद हालचाली स्पष्ट झाल्याने तक्रारी वरिष्ठांकडे दाखल करण्यात आल्या। या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या तपासावर आर्थिक तडजोडीचे आरोप झाले होते। त्यानंतर सोमनाथ घारगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। चौकशीअंती मृत्यूचा प्रकार खुनात वर्ग करण्यात आला। उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी अरणगाव खून प्रकरणातही सुरुवातीला गुन्हा दाबल्याचे आरोप झाले होते। चौकशीअंती तो खून उघडकीस आला। आता वडगाव तांदळीचे संदीप लगड प्रकरणही अपघातातून खुनात वर्ग झाल्याने नगर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे। आता वाढीव कलमानंतर तत्कालीन तपास अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा